नमस्कार मंडळी. तर आज आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आता आम्ही चाललो आहे बल्लाळेश्वर मंदिरात. आमच्या शेजारीच आहे बल्लाळेश्वर मंदिर. तर मी आणि माझे मिस्टर दाखवते तुम्हाला. माझे मिस्टर आम्ही दोघे असे चाललो आहे बल्लाळेश्वर मंदिरात. आम्ही दोघे असं बाहेर थांबल्यात लाईनीला आणि मी आले आतमध्ये. आणि आतमध्ये बघा एवढी अशी लाईन आहे आणि हे आहे बल्लाळेश्वर मंदिर. अशी सजावट केली तुम्हाला दाखवते मी. मंदिर असं सजवलं आणि इकडनं बाहेर पडायचं मार्ग आहे. तर बघा या तळ्यात गणपती विसर्जन करतो. आमचे गणपती इकडेच असतात विसर्जनाला. आणि अजून लाईन भरपूर लाईन आहे आणि ऊन पण आहे भरपूर तिकडे आणि चक्कर पण नाही. मंदिरात भेटले यांना खिचडी आणि हे खातात आता खिचडी. लाईन हळूहळू पुढे सरकते. या आहेत मावशी, आमच्या चिंचणच्या ताई आहेत, त्यांच्या सासूची बहीण. मावशी इकडे बघा. हो मावशी. आणि या मंदिरात आलेल्या आणि यांचं दर्शन झालंय. आता चालल्यात घरी. चालू द्या आणि खिचडी वाटप करते इथे मंदिरात. खिचडी घेण्यासाठी प्रसाद आहे. आम्ही अजून दर्शन केलं नाही. आम्ही काय संपली का खिचडी. सनातन स्टॉल आहे. ते अगरबत्ती, साबण सगळं काही मिळेल. आणि आजच्या दिवसासाठी ते स्टॉल लावतात इथे. नाव काय बाबा तुमचं? नाव काय? आणि मग कसलं स्टॉल आहे काय? आध्यात्मिक स्टॉल आहे. आजच्या दिवशी असतो. हो. आणि इतर वेळी चतुर्थीला वगैरे गणपती मंदिरात असतो. आणि हे सगळं आध्यात्मिक ग्रंथ आहे. आणि हे बघा सगळं आध्यात्मिक वस्तू मिळतील तुम्हाला. आणि हे बल्लाळेश्वर पनवेल इथे उपलब्ध आहे. आणि इतर दिवशी गणपती मंदिरात संकष्टीला असतं. संकष्टीला गणपती मंदिरात असतं. आणि बाजारात पंचमुखी मारुती मंदिरात. बाजारात पंचमुखी मारुती मंदिरात असतं. तुम्हाला ही उत्पादनं ही सर्व तिथे मिळतील. ही सर्व उत्पादने तिथे मिळतील. तुम्हाला पनवेलचे कोणी नागरिक असतील ज्यांना पाहिजे असतील
तुम्ही जाऊन येऊ शकता. थँक्यू. पहिला नंदी महाराजांचं दर्शन करून मग आज जावं लागतं. जगदीश भट पुजारी. पुजारी जगदीश भट. जगदीश. हां. जगदीश. हां. हे रामेश्वर मंदिर जुना पुराणा स्थान आहे. काय चमत्कारिक, काय लोकांची इच्छा पूर्ण होतात. नवस केलं का काय पण केलं मनाने त्याचं सगळं कामना पूर्ण होतात. संकटापासून दूर होतात. काय काय संकट, काय भय, काय पीडा असेल, काहीतरी करणी केली असेल, भूत पिशाच दागिने काय सगळं पळून जातात. नियमाने जर देवळात आले, पाया पडले तर कुठलं संकट राहत नाही ना. तो शंकर साक्षात आहे, स्वयंभू आहे. हां, स्वयंभू. आणि हे देऊळ म्हणजे पेशवापासून आहे. पुराणा 700 वर्षापूर्वीचं देऊळ आहे. हां, काय धन्यवाद.
घेतलाय प्रसाद. आणि यांची इथे सेवा असते. हे सगळे यांचे मित्र. मस्ती. आणि अशी लोखंडी पाड्यावरच्या सगळ्या मुलांची इथे सेवा असते. आणि भरपूर लाईन आहे इकडे. बाहेरपर्यंत लाईन आहे बघा. आणि अशी दिवसभर भरपूर लोक दर्शनासाठी येतात. काय तिकडे जायचं? आणि हे आहे दत्त मंदिर. इथे पण आहे. आणि हा निशांतचा मित्र तन्मय. झाला दर्शन? काय मग अभ्यास झाला का? आणि एवढी लाईन आहे अजून. अर्धा ठेवू का तर काय लक्षात नाही ठेवा बोलले. आणि हे खूप पुरातन मंदिर आहे. म्हणजे इंग्रजांच्या काळातील असेल असं मला वाटते. बाजूला गणपती आणि डाव्या बाजूला माळ असे मंदिराची रचना आहे. मंदिर आहे.
यांच्या मित्रांची बहीण आहे. आम्ही दोघं पण आलो. आणि दोघे पण मंदिरात आले दर्शनासाठी. अच्छा हो का? हा काकू आहे आमचेच नातेवाईक. त्या इथे बघा नारळ हार असे विकायला बसले आहेत सगळ्या मंदिराच्या बाहेर. असं सगळ्या वस्तू विकायला बसल्यात मंदिराबाहेर. ही नाश्त्याची पण सोय आहे. काय नाही कुठे हे काय म्हणजे नाश्ता हे आमदार विक्रांत दादा तर्फे आज सगळ्यांना आम्ही प्रसाद वाटप ठेवलंय आणि आज आम्ही जी सकाळपासून ठेवली आहे ते रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहोत आम्ही. हे माझे टीम आहे. हे सप्रे भाऊ आहेत. मी वसुधा सोलंकी चला विक्रांत थँक्यू दादाची खास कार्यकर्ता. थँक्यू थँक्यू. आणि आता आम्ही चाललोय घरी मंदिरातून. तर बघा आपली चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.